नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अर्थाती क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण डेरिव्हेटिव्हचा सेकंड व्हिडिओ बनवतोय। आता या व्हिडिओमध्ये आपण शिकणार काय आहोत पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो। बघा, डेरिव्हेटिव्हवरती 6 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात। आता 6 पैकी जे आपण पहिलं लेक्चर घेतलेलं त्याच्यामध्ये 2 किंवा 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं आणि जे आपण आजचे क्वेश्चन घेणार आहोत त्याच्यावरती 101% आजपर्यंत जेवढे एक्झाम झालेत त्याच्यामध्ये पक्का 1 ते 2 क्वेश्चन आलेले आहेत। तर बघा, जर आपण या टाईपचे जर क्वेश्चन केले तर आपल्याला 4 मार्क्स आरामशीर मिळू शकतात। तर चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात। आता लेक्चरमध्ये बघा, सुरुवात करण्या अगोदर मी इकडे काहीतरी लिहिलं आहे बघा, सबस्टिट्यूशन लिहिलं आहे आणि इकडे बेसिक फॉर्म्युले लिहिलेत ट्रिग्नोमेट्रीचे। हे तुम्हाला सर्वांना येत असतील। आता हे फॉर्म्युले खूप गरजेचे आहेत। जेव्हा पण आपण पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक शिकवायला सुरुवात करतोय त्याच्या अगोदर तुम्हाला हे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स गोष्टमध्ये सबस्टिट्यूशन येणं गरजेचं आहे। आपण सबस्टिट्यूशन काय यूज करायचं आपल्याला, जर डेरिव्हेटिव्ह बाहेर एखादा टॅन इनवर्स दिला असेल आणि आतमध्ये एखादा फॉर्म्युला असेल टॅन टू थिटाचा किंवा साइन टू थिटा असेल, बाहेर साइन इनवर्स आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सबस्टिट्यूशनचे सर्व फॉर्म्युले येणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे तुमचे बेसिक फॉर्म्युले आहेत तेही तुम्हाला येणं गरजेचं आहे। आता बघा, आपण या लेक्चरमध्ये प्रत्येक गणित नाही घेणार आहे। मी तुम्हाला टाईप सांगणार आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये। तुम्हाला ते तुमच्या बुकमध्ये जायचं आहे, तो टाईप शोधायचा आहे आणि ते क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत। बेस्ट वे जर तुमच्याकडे कोणतं सीईटीचं पुस्तक असेल तर आजपर्यंत जेवढे अशा टाईपचे क्वेश्चन सीईटीला विचारले गेलेत तेवढे केले तर योग्य राहील। तर चला बघूयात। बघा, पहिलं लिहिलं आहे मी इकडे पॅरामेट्रिक फंक्शन। आता पॅरामेट्रिक फंक्शनवरती प्रत्येक वर्षी एक्झाममध्ये 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात। त्याच्यातला पहिला टाईप मी बोर्डवरती लिहिला आहे बघा, x = a sec θ असं तुम्हाला दिलं आहे आणि y = b tan θ हे तुम्हाला दिलं आहे आणि क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड dy/dx। आता बघायचं, पॅरामेट्रिक फंक्शन चालू करण्याच्या अगोदरचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे। इकडे लिहितो बघा, dy/dx। सपोज हे पॅरामेट्रिक फंक्शन जर थीटाच्या टर्म्समध्ये असेल तर याचा फॉर्म्युला काय येतो बघा, dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ हा तुमचा फॉर्म्युला बनतो। आता इकडे तुम्हाला जर समजत असेल तर वायला आपण डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा बरोबर आणि एक्सलाही थीटा बरोबर करणार आहोत, पण क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं असतं, फाइंड dy/dx। तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। तर चला याला सॉल्व करूयात। बघा काय दिलं इकडे, x = a sec θ दिलं आहे तुम्हाला बरोबर। याला डिफरन्शिएट करायचं थीटा बरोबर, तर तुम्हाला काय भेटेल, dx/dθ = a as it is constant term, derivative of sec θ is sec θ into tan θ। क्लिअर। बघा, जेव्हा आपण पॅरामेट्रिक फंक्शन सॉल्व करतोय तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला 2 डेरिव्हेटिव्ह काढायचे असतात। एक जे तुम्हाला 2 फंक्शन दिलेले असतील x आणि yचं, त्या दोघांना डिफरन्शिएट करायचं आहे। कोणाबरोबर डिफरन्शिएट करायचं, इथे थीटा आहे, इथे थीटा आहे, किंवा तिकडे टी ही असू शकतं, त्याच्याबरोबर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे। तर चला पुढचा टर्म घेऊयात आपण y is b tan θ, y is b tan θ, b is constant term, derivative of tan θ is sec square θ। आता बघायचं की शेवटचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। मी इथं लिहितो तो फॉर्म्युला। बघा काय फॉर्म्युला आहे, dy/dx = dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ बरोबर। आता जर मी बघितलं तर मला dy/dθ काय भेटणार आहे, b sec square θ आणि dx/dθ मला काय भेटलं बघायचं इकडे, a sec θ into tan θ, एक sec θ into tan θ। आता जर मी इकडे बघितलं तर सेक्स आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल तुमचा आणि तुम्हाला उत्तर असं भेटेल, b sec θ डिवायडेड बाय a tan θ। आता जर याला आपण थोडं सिम्प्लिफाय केलं अजून पुढे, तर sec θ म्हणजे 1 डिवायडेड बाय cos θ, tan θ म्हणजे sin θ डिवाइड बाय cos θ, cos हे तुमचे कॅन्सल होतील आणि तुम्हाला फायनल उत्तर भेटेल b/a sin θ, b/a डिवायडेड बाय sin θ। बघा, आता या sin θ ला जर वरती घेतलं तर मला ते cosec θ मिळतील। आता हे तुम्हाला यायला पाहिजे। तुमचं क्वेश्चनमध्ये तुम्हाला पर्याय काय विचारला गेला आहे याच्यावरती लक्ष द्यायचं। बघा, खूप सोपं एक्झाम्पल होतं। आता याच्यावरती प्रत्येक वर्षी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे, प्रत्येक वर्षी विचारला गेला आहे। तर हे सॉल्व करणं खूप सोपं आहे, याच्यामध्ये काहीच हार्ड नाही।
आता अजून एक स्टेप पुढे जायचं आहे मला. याच्यावरती जर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलं गेलं, कोणतं डेरिव्हेटिव्ह? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? d2y डिवायडेड बाय dx² जर विचारलं असेल तर काय करायचं? बघा मी काय करतो, हा पार्ट रफ करतो इकडे. बघा आता आपल्याला काय मिळालं आहे बघायचं. dy बाय dx ही टर्म भेटलेली आहे. काय भेटले बघायचं? b बाय a कोसेक थिटा. ठीक आहे. 1 डिवाइड बाय साइन थिटा इज नथिंग बट योर कोसेक थिटा. इकडं मी केलं आहे. आता मला काय विचारलं असेल एक्झाममध्ये, फाइंड d2y डिवायडेड बाय dx². असं जर विचारलं असेल तर काय करायचं? बघा आता मी काय करतोय, विचारलंय काय? dy बाय dx विचारलं आहे, म्हणजे मला याला डिफरन्शिएट करायचं आहे. b बाय a इज कॉन्स्टंट टर्म, टेक ॲज इट इज. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा इज मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा बट इकडे आपलं थिटा आहे, तिकडे एक्स नाही आहे. मग मला काय केलं पाहिजे? डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स यांनी त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. बाय चेन रूल आपल्याला या थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. समजलं? आता बघा पुढे जाऊन आपण एक स्टेप, मायनस बी बाय ए. आता बघा मी आहे तशी टर्म ठेवतो, ही कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, बरोबर. आता मी ही टर्म आहे तशी ठेवतोय. आता पुढे जातो मी. आता मला इकडे काय पाहिजे? डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स हवा आहे. काय पाहिजे? डी थिटा डिवाइड बाय डी एक्स. पण मला इथे काय भेटलं होतं बघायचं, डी एक्स बाय डी थिटा इज ए सेक थिटा इंटू टॅन थिटा. हे भेटलं होतं आपल्याला, बरोबर ना? ए सेक थिटा इंटू टॅन थिटा. बघा मी परत इकडे लिहितो, चला ठीक आहे. बघा काय भेटलेलं आपला, बी बाय ए सेक थिटा, सॉरी बघा हे डी एक्स बाय डी थिटा काय भेटलं तुम्हाला? फक्त एवढीच टर्म भेटली आहे ना. काय टर्म भेटली आहे? ए सेक थिटा इंटू टॅन थिटा हे भेटलं आहे, बरोबर. आता हे काय होतं? डी एक्स बाय डी थिटा. पण जर मी आता फॉर्म्युलामध्ये बघितलं तर मला काय पाहिजे? इथे डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स पाहिजे. म्हणजे याचा मला काय घेतला पाहिजे? रेसिप्रोकल घेणं गरजेचं आहे. म्हणजे हेच काय बनतील? डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय ए सेक थिटा इंटू टॅन थिटा, बरोबर. आता चला सबस्टिट्यूशन करूयात. डी थिटा बाय डी एक्स भेटला आपल्याला. काय भेटला? त्याला मल्टिप्लाय करूयात 1 बाय ए सेक थिटा इंटू टॅन थिटा. बघा हेच तुमचं शेवटचं उत्तर आहे. थोडी जागा कमी आहे इकडे, त्याच्यामुळे समजून घ्या मी काय केलं ते. डी थिटा बाय डी एक्स हे आपण याच्या अगोदर फाइंड आउट केलेले, ते मी इकडे ठेवलेत. आता हा क्वेश्चन घेण्याच्या पाठचं रिझन असा आहे, तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनवरती जर क्वेश्चन विचारला जातो, पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरती तुमच्या एक्झाममध्ये 101% क्वेश्चन विचारला गेला आहे, तर तुम्हाला तो क्वेश्चनही येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की डी एक्स बाय डी थिटा दिलं आहे तुम्हाला, किंवा आपण कॅल्क्युलेशन केलेलं अगोदर, त्याच्यानंतर आपण डी थिटा बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. खूप सोपं होतं, याच्यामध्ये काहीच अवघड काहीच नाही. म्हणजे परफेक्ट आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहेत 101%. म्हणजे जरी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जरी विचारलं आपल्याला, किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जरी असेल, तरी आपले मार्क्स कन्फर्म आहेत. बघा मी बरोबरती सेकंड क्वेश्चन लिहिलं आहे. सेकंड क्वेश्चन काय लिहिलं आहे बघा बरोबरती, द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स इज. आता बघा अशाही टाईपचा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. याच्यासाठी काय करायचं आहे बघा, सेम फॉर्म्युला तुम्हाला हाच यूज करायचा आहे. तर खूप सोपं बघा काय करायचं. काय दिलं तुम्हाला? साइन एक्स दिलं आहे फर्स्ट. मग त्याला यू कन्सिडर का, यू इज इक्वल्स टू साइन एक्स. कन्सिडर का, यू इज इक्वल्स टू साइन एक्स अँड व्ही इज इक्वल्स टू युअर कॉस एक्स. ठीक आहे. आता नंतर काय करायचं, डी यू बाय डी एक्स काढायचा. डी यू बाय डी एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स, डेट ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, अँड डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स. क्लिअर? एवढंच करायचं आहे. आणि याच्यानंतर काय यूज करायचं आहे? हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा आता विचारलेलं काय हे तुम्ही लक्षात ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स, म्हणजे साइन एक्स होता त्याला वरती घ्यायचा आहे. साइन एक्स कोणता होता आपला? डी यू बाय डी एक्स म्हणजे काय होता? डी यू बाय डी एक्स, डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय विथ रिस्पेक्ट टू काय? कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजे तुमचं काय? व्ही आहे, म्हणजे इकडे लिहायचं डी व्ही बाय
dx आणि हेच म्हणजे काय तुमचं du/dv हे आहे तुमचं. आता पुढे जातो मी. बघा du/dx इज युअर cos x आणि dv/dx इज युअर मायनस sin x. बघा cos x डिवाइडेड बाय sin x इज cot x is cot x. So your final answer is minus cot x. तर बघा आपण इकडे पॅरामेट्रिक फंक्शनवरती कसा क्वेश्चन विचारला जातो हेही तुम्हाला सांगितलं आहे मी. पहिल्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या, हाऊ टू फाइंड dy/dx ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन और हाऊ टू फाइंड अ d² y डिवाइड बाय dx². क्लिअर. आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये हे सांगितलं तुम्हाला, जर वर्ड प्रॉब्लेम असा विचारला गेला द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू cos x, खूप वेळा एक्झाममध्ये विचारला गेला असा क्वेश्चन, तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं. तर तुम्ही काय करणार, पॅरामेट्रिक फंक्शनवरती 101% क्वेश्चन आहे, तो सॉल्व्ह करायचं कसं लक्षात ठेवा. आणि तिकडे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे, सपोज माझा du/dx जर का c + sin d च्या फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला याला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे काय, इथे साईन, सपोज इकडे sin θ आहे, इकडे काय तुम्हाला भेटेल cos θ, पण दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. आता बघा हे मी का सांगतो तुम्हाला, जर पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये du/dx डिवाइडेड बाय dy/dx जर असेल तर बघा वरती जर ॲडिशन असेल खालती ॲडिशन असेल. म्हणजे जर का तुम्हाला असं जर फंक्शन भेटलं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्येही असं फंक्शन भेटलं तर ते आपण कॅन्सल करू शकत नाही आहे. तर त्याला पहिलं आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. का, कारण दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. वरती sin θ cos θ तुमचे cot θ भेटतील किंवा cos θ cos θ असं कॅन्सल होईल. याच्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. याच्याच बरोबर वरती मी cos 3θ आणि sin 3θ फॉर्म्युला लिहिला आहे, तेही तुम्हाला येणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला न्यूमरेटरमध्ये अशी टर्म भेटेल, त्याला तुम्हाला cos 3θ मध्ये कन्वर्ट करायला यायला पाहिजे, किंवा ही टर्म भेटली तर तुम्हाला इकडे sin 3θ मध्ये कन्वर्जन करता यायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, बोर्डवरती मी परत 2 गणितं लिहिलेत, खूप सोपे गणित आहेत. परत आपल्या पॅरामेट्रिक फंक्शन्स यूज करायचे आहेत. बघा पहिला सम विचारला आहे, y दिला आहे, तुम्हाला x दिला आहे आणि क्वेश्चन विचारला असणार फाइंड dy/dx. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला असणार. काय करायचं बघा, आता हा y इन टर्म्स ऑफ काय थिटा, म्हणजे फर्स्ट स्टेप dy/dθ करायचं तुम्हाला, बरोबर का. मग याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय भेटेल बघा, हे 3 आहेत ते 3 पहिले पुढे येतील इंटू sin² θ, बरोबर का. हे 3 पुढे येतील, 3 1 कमी होईल. नेक्स्ट पुढे अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ sin θ इज cos θ. क्लिअर. पुढे जायचं आता. नाव वी हॅव टू फाइंड dx/dθ. dx/dθ इज इक्वल्स टू a cos³ θ. याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय भेटणार आहे, 3a cos² θ इंटू sin θ है ना. आता sin θ का, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos θ इज युअर मायनस sin θ. क्लिअर. लास्ट स्टेप इज फाइंड dy/dx. dy/dx मीन्स dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ. बरोबर. आता मी काय करतो, फक्त व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे आहेत. व्हॉट इज अ dy/dθ, 3a sin² θ इंटू cos θ डिवायडेड बाय मायनस 3a cos² θ इंटू sin θ. बरोबर. आता जर मी बघितलं, हे sin² आणि साइन कॅन्सल होतील, हे cos आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, 3a कॅन्सल होतील, तर तुम्हाला फक्त भेटेल काय बघा इकडे sin θ डिवायडेड बाय मायनस cos θ. म्हणजे तुमचं फायनल उत्तर असेल -a tan θ. हे तुमचं फायनल आन्सर असेल. बघा एवढंच करायचं तुम्हाला. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट विचारली जाऊ शकते, तुम्हाला तिकडे अँगल दिला जाईल, फाइंड dy/dx ॲट π/4 π/3. तर हे काय करायचं तुम्हाला, तिकडे फक्त थीटाची व्हॅल्यू तिकडे ठेवायची आहे. सपोज जर इथं जर का tan π/4 विचारला असतं ॲट θ इज इक्वल्स टू π/4, तर तुम्हाला याचं उत्तर किती भेटलं असतं, tan π/4 इज 1. सो युअर फायनल आन्सर विल बी -1. हे तुम्हाला इकडे करायचं होतं. चला पुढचं गणित बघूयात. आता हे थोडं वेगळ्या टाईपचं गणित आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे, जर का असं कोणतं इन्फिनिटी लेवलचं फंक्शन दिलं असेल, क्वेश्चन दिला असेल तर ते सॉल्व्ह कसं करायचं आहे. बघा हा y आहे तसं लिहूयात.
आता जर मी बघितलं इकडे हे अंडर रूट लिहितो मी. बघा हे काय फर्स्ट टर्म काय आहे, साइन एक्स आहे, प्लसचं साइन आहे इकडे. आता जर याच्या पुढे जर आपण बघितलं अगेन साइन एक्स प्लस, म्हणजे अगेन इथून जे पुढे जे फंक्शन स्टार्ट होतं आहे हे तुमचं फंक्शन काय, अगेन इज युअर वाय. बरोबर. मग त्याला जे पुढचं फंक्शन कंटिन्यू झालं तर तुम्ही वाय कन्सिडर करायचं. आता पुढे काय करायचं, इकडे स्क्वेअर रूट आहे, इकडे काय वाय आहे, तर काय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस वाय. बरोबर. आता बघा मी ह्याच्यासाठी सांगितलं इकडे लॉग एक्स वगैरे हे असू शकतं तुमचं. तर तेव्हा अशा टाईपचा एक्झाममध्ये क्वेश्चन आलेत किंवा हाच क्वेश्चन एक्झाममध्ये आला होता म्हणून तुम्हाला सांगतो आणि लक्षात ठेवाय. बघा यासाठी तुम्हाला काय भेटेल, 2y dy/dx. बरोबर का. आता हे आलं कसं लक्षात ठेवा, y इकडे 0 नाही येणार कारण y इज फंक्शन ऑफ x म्हणून ते 0 नाही बनत. आता इकडे बघायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx. बरोबर. आता मी काय करतो, हे dy/dx इकडे घेतो, dy/dx इकडे घेतले. इकडे अगोदर किती होते 2y, हे इकडून एक ते -1 बनतील आणि इकडे तुमचं असणार आहे कॉस एक्स. बरोबर. आता फायनली जर बघितलं मी तर मला याचं उत्तर असं भेटेल dy/dx इज इक्वल्स टू कॉस एक्स डिवायडेड बाय 2y - 1. हे तुमचं शेवटचं उत्तर असेल. बघा खूप सोपं होतं हे. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले गेलेत तर तुम्ही काय कराल, असे जर क्वेश्चन आले एक्झाममध्ये तर काय करायचं लक्षात ठेवा. बघा अजून मी फळ्यावरती 2 गणितं लिहिली आहेत. पहिलं सम काय लिहिलं आहे बघा, साइन इनवर्स इंटू कॉस थिटा वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स थिटा. बघा हे सेम टाईपचं क्वेश्चन आहे पण याला सिम्प्लिफाय करताना जसं मी इकडे सांगितलं सबस्टिट्यूशन तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर मी बघा इकडे काय करतो, पहिलं एक्स इज ॲज इट इज, साइन इनवर्स इज ॲज इट इज. जसं मी सांगितलं होतं जर का बाहेर साइन इनवर्स टॅन इनवर्स कॉस इनवर्स असेल तर तुम्हाला सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे. बरोबर. आता मी काय करतो, इकडे बघा कॉस थिटा आहे तर कॉस थिटा नको मला, तिकडे त्या टॅन थिटा हवा आहे तर मी काय करतो साइन π/2 मायनस थिटा. बरोबर. आता काय होईल, साइन इनवर्स इंटू साइन कॅन्सल होतील आणि एक्स इज इक्वल्स टू π/2 मायनस थिटा. हे तुम्हाला आन्सर भेटेल. आता जर केलं dx/d θ काढला आपण, dx/d θ याचं उत्तर तुम्हाला 0 भेटेल आणि याचं तुम्हाला -1 डेरिव्हेटिव्ह भेटेल. बरोबर. dx/d θ आपण कॅल्क्युलेट केला. आता पुढे बघतो मी याच्यामध्ये y इज इक्वल्स टू काय दिलं आहे, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स थिटा. बरोबर आहे की नाही. तर dy/d θ इज इक्वल्स टू -1 अपॉन 1 + θ². बरोबर. कारण टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे काय असतं, 1 / 1 + x². सेम 1 / 1 + θ² त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला भेटेल. आता थोडं पुढे जाऊयात आपण. विचारलं आहे काय तुम्हाला, सपोज याच्यामध्ये dy/dx विचारलं आहे, dy/dx. मग dy/d θ काय तुमचा -1 अपॉन 1 + θ². सॉरी टॅन इनवर्स आहे प्लस भेटणार, कॉट असतं तुम्हाला इकडे मायनस भेटलं असतं. बरोबर. भेटले 1 + 1 + θ². आता याला डिवाइड करायचं आहे. डिवाइड कशाने करायचं आहे बघा, dx/d θ. व्हॉट इज dx/d θ इज -1 म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला फक्त मायनसमध्ये भेटेल, -1 / 1 + θ². हे तुमचं फायनल उत्तर असेल. खूप सोपा क्वेश्चन होता, एक्झाममध्ये विचारला गेला आहे. आता मी तुम्हाला सांगण्याचं रिझन असं आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की सबस्टिट्यूशन किती इम्पॉर्टंट आहे. सबस्टिट्यूशन तुम्हाला करता यायला पाहिजे. इकडे बेसिक फॉर्म लिहिलेले व्यवस्थित करा. आणि अजून एक परत एकदा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याच्यावरती जर विचारलं असेल तर तुम्हाला काय करायचं होतं, मी सांगितलं याच्या अगोदरही तुम्हाला हे dx/d θ कुठे dx/d θ याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे फक्त आणि त्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय करायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन तोच समजावून सांगितलं आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन अगेन बेसिक डेरिव्हेटिव्हवरती आहे आणि मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं जेवढे लॉगचे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेत ते व्यवस्थितरित्या तुम्ही करा. चला असाच एक नवीन क्वेश्चन असा भेटला आहे, याला सॉल्व कसं करायचं बघा. बघा काय लिहिलं इकडे 4 log 2 sin x आहे. म्हणजे बघा हे 4 म्हणजे काय बघायचं, 2चा स्क्वेअर आहे. बरोबर का. sin x. नाउ 9 इज नथिंग बट 3² लॉग इकडे 3 आहे सॉरी आणि इकडे आहे log x. क्लिअर. आता बघा पुढे जातो मी थोडं. लॉगची प्रॉपर्टी इकडे 2 आहेत म्हणजे हे काय बनतील, sin² बनतील. बरोबर का. 2 log 2
साइन स्क्वेअर एक्स प्लस हे पण 2 आहेत ते इकडे जातील, मग काय म्हणतील 3 लॉग 3 कॉस स्क्वेअर एक्स. आता हे जर प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असतील, हे आणि हे बघा इकडे 2 आहे, याचा बेस 2 आहे बरोबर. तर तुम्हाला याचा फक्त आन्सर काय भेटेल साइन स्क्वेअर एक्स, काय भेटेल साइन स्क्वेअर एक्स प्लस याचं काय भेटेल कॉस स्क्वेअर एक्स. आता मला माहीत आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स मला 1 भेटणार आहे बरोबर. आणि जर क्वेश्चन विचारला गेला असेल की फाइंड dy बाय dx 1ला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला 0 हे भेटेल. बघा या लेक्चरमध्ये आपण 4 मार्क्सचे क्वेश्चन कन्फर्म केलेत. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हाऊ टू फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन म्हणजे हाऊ टू फाइंड द डिफरंट डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन. एक्झाममध्ये विचारले जाणारे परफेक्ट क्वेश्चन आहेत. तर प्लीज तुम्ही या टाईपचे बाकीचे क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये प्रॅक्टिस करा. आणि आज आपण इकडे डेरिव्हेटिव्ह संपतो आहे, ठीक आहे. डेरिव्हेटिव्हवरती जेवढे महत्त्वाचे क्वेश्चन्स होते जे विचारले जाऊ शकतात ते सर्व इकडे घेतलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज हा नवीन चॅप्टर रिव्हिजनसाठी स्टार्ट करूयात. चला आपण इकडे थांबूयात आज. थँक्यू सो मच.